मरकळच्या सुदर्शन नगरमध्ये शुक्रवारी 23 मेच्या भल्या पहाटे चोरट्यांचा धुमाकूळ। घरात झोपलेले असतानाही चोरट्यांनी एका रात्रीत 5 घरे फोडली। फिर्यादी राकेश लोखंडे यांच्या घरातून 8 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास। सुदर्शन नगरमधील अन्य 4 घरात चोरीचा प्रयत्न। चोरट्यांकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 5 लाखांचा ऐवज लंपास। संशयितांचा तपास सुरू। गुंडाळवाडी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कामाचं अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमकडून स्ट्रक्चरल ऑडिट। पुढील 7 दिवसात ऑडिट रिपोर्ट पंचायत समितीला सादर करण्यात येणार। कोट्यावधींच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामात दर्जा तपासण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार। कामाच्या दर्जाबाबत गावकऱ्यांचा प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात लढा। खेड तालुका महसूल विभागामार्फत 9 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महसूल लोक अदालत होणार। उपविभागीय अधिकारी स्तरावरील महसूल लोक अदालत वाडा रोड लगतच्या उपविभागीय कार्यालयात, तहसील कार्यालय स्तरावर महसूल लोक अदालत खेड पंचायत समिती सभागृहात होणार, तर मंडल अधिकारी स्तरावरील महसूल लोक अदालत संबंधित मंडल अधिकारी कार्यालयात होणार। महसूल लोक अदालतीसाठी पक्षकारांनी नमुना अ अर्जाद्वारे 30 मे पर्यंत ज्या महसूल न्यायालयाच्या स्तरावर खटला प्रलंबित आहे त्या न्यायाधिकरणाकडे अर्ज करावेत। नमुना अ अर्ज ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपलब्ध। महसूल प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी खेड तालुक्यातील अधिकाधिक पक्षकारांनी महसूल लोक अदालतीचा लाभ घ्यावा। उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी नागरिकांना केले आवाहन। अपरा एकादशी निमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्प सजावट। श्री ज्ञानोबांच्या समाधीवर एकादशी निमित्त खास आरस। फुलांनी सजलेलं पवित्र स्थळ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। अलंकापुरीत इंद्रायणी काठी भाविकांची मांदियाळी। चांडोली येथील कृषी विभागाच्या परिसरातील सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेतील चंदनाच्या झाडाची चोरी। 30 सेंटीमीटर खोड आणि अंदाजे 4 मीटर उंचीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी नेले कापून। सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक शीतल पांडुरंग शिंदे यांची खेड पोलिसात फिर्याद। बुट्टेवाडी गावच्या हद्दीतील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या रोहित्रामधील 50 किलो वजनाच्या कॉईलची चोरी। 200 केव्ही क्षमतेचे रोहित्र तोडून चोरट्यांनी 40,000ची तांब्याची कॉईल लांबवली। गुरुवारी सकाळी 10:30 वाजता प्रकार उघडकीस। महावितरणचे रवींद्र दत्ता मोसलगी यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। अंमली पदार्थ विक्रीचा धंदा जोरात। चाकण म्हाळुंगे MIDC परिसरात सुळसुळाट। तळेगाव चाकण रस्त्यावर म्हाळुंगे इंगळे गावच्या हद्दीत HP चौकाजवळ 22 मे रोजी दुपारी 2:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई। सध्या नारायणगाव येथे वास्तव्यास असलेले मूळ अहिल्यानगर येथील बारकू म्हातारबा कानडे याला अटक। म्हाळुंगे पोलिसांनी आरोपीकडून केला 2,54,000 रुपयांचा गांजा जप्त। म्हाळुंगे गावच्या हद्दीत VWD सर्कलच्या पुढे रॉंग साईडने आलेल्या एका दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात 2 जखमी। फिर्यादी मनोज कुमार भागवत माने आणि आरोपी उमेश कल्याण शिंदे दोघांना दुखापत। दोन्ही दुचाकींचेही नुकसान। वनवे रस्त्यावर अपघात। उमेश शिंदे यांच्या दुचाकीने समोर दिली धडक। अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील 3 ते 4 दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। या पार्श्वभूमीवर महावितरणकडून यंत्रणेला हाय अलर्ट जाहीर। महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्या सूचना। राज्यातील वीज पुरवठ्याच्या आढावा बैठकीतून यंत्रणेला 24 तास अलर्ट राहण्याबद्दल केले सूचित। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह कोसळधार। घाट माथ्यावर पुढील 4-5 दिवस मुसळधार पावसाच्या शक्यता। शुक्रवार, शनिवार ऑरेंज अलर्ट। 25, 26, 27 मे दरम्यान पुणे आणि घाट माथ्यावर येलो अलर्ट। शेतकरी नागरिकांनी काळजी घेण्याची हवामान विभागाकडून सूचना।